सध्या गुजरातमध्ये एक नियम खूप चर्चेत आहे। हा नवीन नियम असा आहे की जर कोणी लव्ह मॅरेज रजिस्टर करायला गेलं तर मुलगा आणि मुलगी या दोघांच्या आई वडिलांना व्हॉट्सअपवर लगेच नोटिफिकेशन जाणार, सगळी माहिती देऊन। यात सरकारचं म्हणणं नेमकं काय की त्यामुळे फसवणूक कमी होईल, खोटी ओळख दाखवून लग्न करणं थांबेल आणि यात ट्रान्सपरन्सी वाढेल। ठीक आहे, ऐकायला खूप लॉजिकल वाटतंय, पण खरी चर्चा इथून सुरू होते। जर दोन लोक याबाबत निर्णय घेण्यात प्रगल्भ आहेत, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात, तर यात आई वडिलांना मध्ये आणणं गरजेचं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर दोघांमध्ये कोणी एक अनाथ असेल, त्यांचे आई वडीलच नाही, तर याच्या बाबतीत हा नियम कसा लागू होणार? मग इथून सगळं कन्फ्युजन सुरू होतं। काही लोक म्हणतात की हा निर्णय सुरक्षेसाठी आहे, तर काही लोक म्हणतात हा इनडायरेक्ट पद्धतीने इंटरकास्ट आणि इंटरफेथ लग्नांवर दबाव आणतो, कारण सगळ्यात जास्त विरोध हा घरातूनच होत असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि समजा उद्या कोर्टाने हा नियम थांबवला तर मग नरेटिव्ह काय बनेल की कोर्ट आपल्या संस्कृतीच्या एकदम विरोधामध्ये आहे। म्हणून हा मुद्दा फक्त लग्नाचा राहत नाही, तो बनतो फ्रीडम की कंट्रोल। आणि तर तुम्ही सांगा, हा नियम प्रोटेक्शन आहे की जास्तीत जास्त हस्तक्षेप?